महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कार आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आपला बघा, कालच्या पाठामध्ये आपण ह्या कोष्टकामध्ये आकाशाचे अंतकरण पंचक, पंचमहाभूत आणि आकाशाचे अंतकरण पंचक, वायूचं प्राण पंचक, त्याचे इंद्रिय ज्ञानेंद्रिय पंचक आणि आपाचे कर्मेंद्रिय पंचक, असे आपण हे सगळे विषय काल पाहिले. पृथ्वीचे विषय पंचक आणि त्याचे विषय आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. तर आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचं रूप, आपाचा रस आणि पृथ्वीचा गंध. तर हे पृथ्वीचे विषय पंचक भोग म्हणून आहेत. तर ते आपला आता पाठ चाललेला आहे. तर 2-3 पानांना मी पुढे जातोय, कारण हे तुम्हाला सगळं समजून सांगितलंय. विषय पंचकापाशी आलेलो आहे. तर विषय पंचकामध्ये आता हे कशासाठी आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या भाषा काय आहे, आपण काय शिकायलो, पंचीकरण शिकायलोत. मग या पंचीकरणामध्ये आपल्याला स्थूल देह झालेला आहे. स्थूल देहाचे 5चे 25 तत्व, त्याच्या 8 अवस्था झालेल्या आहेत आपल्या स्थूल देहाच्या. आणि या स्थूल देहाचे आपण साक्षी आहोत हे आपल्याला कळालेलं आहे. आपण द्रष्टा आहोत, कारण आपल्याला ते कळतंय सगळं. जी कळणारी वस्तू वेगळी असते, म्हणून त्या स्थूल देहापेक्षा, त्याच्या अवस्थेपेक्षा आपण कसे आहोत, वेगळे आहोत. आणि आता आपलं सूक्ष्म देहाचं चाललेलं आहे. सूक्ष्म देहातलेही आपले 4-5 त्या कोष्टकातले झालेत. आणि आता आपला विषय पंचक चालू आहे. तर विषय पंचकापासून आपण घेऊ. तर विषय पंचकामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. तर एका विषयामध्ये एका जीवाचा कसा घात होतो एका विषयामध्ये, तर ते अगोदर तुम्हाला सांगतो. आणि मग हे 5 बी विषय मनुष्याकडे आहेत. मग एका विषयानं जर घात होत असेल, तर ज्या मनुष्याच्या शरीरामध्ये 5 विषय आहेत, ते 5 विषय आपले काय हाल करीत असते. तर त्यांच्या नादाला लागावं का न लागावं, मग ते विषय आपले कसे असले पाहिजेत. मग याच्यासाठी आपल्याला हे विषय पंचकच काय नेमकं कळालं पाहिजे. विषय पंचक म्हणजे आपल्यामध्ये असलेले 5 विषय. त्या 5 विषयाचं प्रत्येकानं एका याच्यामध्ये जीव गुंतला. आता कसा गुंतला म्हणले, तर शब्द या विषयामध्ये हरिण गुंतला म्हणले. शब्दा विषयामध्ये, शब्द या विषयामध्ये हरिण गुंतला. तर त्या हरणाला पकडण्यासाठी ते जे पकडणारे लोक असतात ना, ते सुस्वर असं गायन करतात. सुस्वर असं गायन करतात आणि त्या हरणाला पकडण्यासाठी जंगलामध्ये जाऊन गायन केलं की ते ऐकण्याच्या ह्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातात. म्हणजे अगदी डोळे सुद्धा झाकून घेतात ते हरण. आणि मग आता ते तशा पद्धतीने झालं, त्याला ते गुंग झालं की मग ते लोक त्याला पकडतात. तर शब्द, आता आपल्याला सुद्धा काही काही ऐकायला समजा गाणे चांगले वाटले की आपण सुद्धा तल्लीन होऊन जातो. त्याप्रमाणेच ते हरिण सुद्धा तल्लीन होऊन जातं आणि त्या हरणाला पकडणारे लोक हरण पकडतात आणि मग त्याला ते मारतात. म्हणजे हरणाचा जीव शब्द विषयामध्ये गेला आणि तो सुद्धा विषय आपल्यामध्ये आहे. आपल्याला चांगल्या प्रकारचे गाणे, सुंदर प्रकारच्या कवाल्या, सुंदर प्रकारचे गीत, सुंदर प्रकारचे अभंग, काय कुठलंही जरी असलं तरी ते ऐकायला गेल्यानंतर माणूस तल्लीन होतो. म्हणजे शब्द विषय आपल्याकडे आहे. आणि एका शब्द विषयानं हरिण हा मृत्यू पावला. आता दुसरा आहे स्पर्श. आता हा जो विषय आहे स्पर्श विषय, ते हत्ती पकडणारे लोक, हत्तीला तर पकडायचंय. मग आता कसं पकडायचं, तर जंगलामध्ये जाऊन एक चित्रातली हत्तीन हुबेहूब तयार करतात, कलर वगैरे मारून, आणि ती जंगलामध्ये एका ठिकाणी उभी करायची आणि त्या हत्तीनीच्या पुढे एक मोठा खड्डा खांदायचा की त्याच्यामध्ये हत्ती जर आला तिकडून
या हत्तीनीकडं, तर तो हत्तीमध्ये पडावा आणि आपल्याला तो पकडता यावा. मग एक अशी हुबेहूब हत्तीन बनवून, एक आपले डुप्लिकेट चित्राची म्हणा, कशी अशी प्लॅस्टिकची म्हणा, असं बनवून ती बनवतात आणि मग त्याच्या समोर एक मोठा खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यावर काय करतात, एखादा पातळ कपडा म्हणा, त्याच्यावर गवत म्हणा वगैरे असं झाकतात, की तिथं आल्याच्या नंतर असं वाटू नये किंवा खाली खड्डा आहे म्हणून. आणि मग ते जंगलातला हत्ती काय करतो, त्या हत्तीनीकडे येण्यासाठी धावत पळत येतो आणि त्या खड्ड्यामध्ये पडतो. आणि खड्ड्यामध्ये पडला की मग त्याला त्यांचे ते लोक पकडतात. मग आता हत्तीचे दात वगैरे ते घेऊन लोक विकतात बघा, ते बरंचसं काय त्याच्या औषधाला वगैरे त्याचे दाताचे काहीतरी वापरतात ते. मग आता हत्तीला पकडायचं, हत्ती असा पकडू देत नाही, तर मग तशा रूपानं पकडला जातो. म्हणजे हत्ती स्पर्श विषयामध्ये गेला. स्पर्श विषय म्हणजे हत्तीनीकडं जाण्यासाठी तो धावत पळत येतो आणि मग तो त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि ते लोक त्याला पकडतात. अशा याच्यामध्ये स्पर्शाच्या विषयामध्ये हत्ती गेला, शब्द विषयामध्ये हरिण गेला. आता तिसरा विषय काय आहे, शब्द, स्पर्श आणि रूप विषय आहे. रूप. आता आपल्याला बघा, आपल्या डोळ्यांना काय आवडतं, ते डोळ्यांना रूप आवडत असतं डोळ्यांना. मग डोळ्यांना रूप आवडतंय तर म्हणले रात्रीच्या वेळी दिवा लावला किंवा बल्ब लावला तर त्या बल्बावर पतंग येतात, पतंग. आणि ते पतंग आले की काय करतात, त्याच्यावर झडपा मारतात, त्या दिव्यावर किंवा त्या बल्बावर काय करतात, झडपा मारतात. म्हणजे पहिल्या काय होते, त्या छोट्या छोट्या चिमण्या असायचे ना, ते आपलं घरी आपल्या लाईटी नव्हत्या त्यावेळेस आपण बघा तेलाची वात करायची, ती चिमणी लावायची आणि त्या चिमणीवर ती ज्योत असायची आणि मग ती त्याच्यावर काय करायचं, त्या पतंगानं काय करायचं, यायचं की त्या दिव्यावर झडप मारायची. मग ते स्वतः बी जळतं आणि दुसऱ्याला अंधार करतं. म्हणजे ते दिवा मालवला की अंधार झाला आणि स्वतःचे पंख जळते त्याच्यावर झडप मारल्यामुळं. तर अशा प्रकारे दिव्यावर झडपा घेऊन किंवा उड्या मारून तो पतंग स्वतः जळून जातो आणि दुसऱ्याला सुद्धा अंधकार करतो. तसंच हा सुद्धा विषय आपल्या मनुष्याकडं आहे. मग आता बघा, हरिण शब्दामध्ये गेला, हत्ती स्पर्शामध्ये गेला आणि पतंग रूप विषयामध्ये गेला. आता चौथा विषय आहे रसनेंद्रिय. तर रसनेंद्रियानं काय करतात, काही लोक मासे पकडणारे लोक, मासे त्या गळाला काय करतात, आमिष लावतात आणि त्या गळाला आमिष लावून ते गळ त्या पाण्यामध्ये टाकतात. मग ते मासे काय करतात, खाण्याच्या लालचीनं येऊन ते गळ गिळून टाकतात आणि गळ गिळला की मग असणारे त्यांना ते माशांना ओढून बाहेर काढतात आणि त्यांना काय करायचं असतं, मासे पकडणार नाही, मासे घ्यायचे, पकडायचे, विकायचे वगैरे त्यांचा धंदा असतो. मग मोठे मासे कसे पकडायचे त्यासाठी त्यांनी तर हा मासा रसनेंद्रियामध्ये जातो, म्हणजे मारले जातात किंवा पकडले जातात. आता आपले 4 विषय झाले आणि 5वा विषय आहे गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता गंधामध्ये सूर्यविकासलेली कमळ हे असतात ना, कमळ, ते सूर्य उगवला की ते कमळाचे फुलतात आणि सूर्य मावळला की ते मावळून जातात, म्हणजे ते बंद होतात त्याचे. मग त्याच्यामध्ये काय करतात, हे भुंगे असणारे येऊन त्या गंधासाठी, सुगंधासाठी, ते सुगंध घेण्यासाठी त्याच्यामध्ये थांबतात. रात्रीची जरी वेळ झाली तरी त्यांना कळत नाही की आपण बाहेर निघून जावं आणि मग ते कमळ मिटल्याच्या नंतर आतमध्ये त्या गुदमरून मरतात. त्यांच्याकडे शक्ती असते, ते लाकडं सुद्धा फोडू शकतात, पण त्या कमळाच्या इतकं कमळ असणारं हे असतंय तर त्याला सुद्धा ते म्हणजे टोकरू शकत नाहीत, पोकरू शकत नाहीत. तर त्याच्यामध्ये असणारे हे भुंगे जातात. आता एका विषयामध्ये एक एक जीव गेला, त्यांचं आयुष्य संपतं, त्यांचा खात्मा होतो, तरी सुद्धा त्यांना कळत नाही. तर असे हे 5 विषय एका मनुष्याकडे आहेत. मनुष्याकडे शब्द विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. एका विषयानं एका जीवाचा घात झाला
तर हे 5 विषय एका एका मनुष्याकडे आहेत, तर मग आपलं हे 5 विषय आपलं काय करत असतील? म्हणून या विषयाच्या अधीन न होता, हे विषयच माझे नाहीत, हा देहच माझा नाही म्हणून, किंवा देह माझा नाही, विषय माझे नाहीत म्हणून आपल्याला निषेध करायला सांगितलेला नाही. निषेधानं कुठलंही कर्म घडलं नाही पाहिजे पारमार्थिकाकडून. जर समजा आपण पारमार्थिक आहेत म्हणून जर आपणाला देहच मी नाही, मग एक जणांना सांगितलं होतं, म्हणले काय नाही, म्हणले आत्मा वेगळा देह वेगळा. मग काय म्हणले, एखाद्या वेळेस जर काही मांसाहार केला तर म्हणले देहानंच केला असन, काय आत्म्याने केला का? म्हणजे कळतंय ना आपल्याला की मांसाहार करू नये असं आपल्याला कळतंय, तरी तो म्हणतो की आत्मा वेगळा आहे देह वेगळा आहे, तर देहानं मांसाहार केला असन किंवा देहानं चुकीच्या गोष्टी करायच्या त्या आपल्याला कळतात, म्हणून तर बुद्धी दिली, म्हणून तर मन दिलं, बुद्धी दिली, आपल्याला चित्त दिलं, अंतकरण आपल्याला अंतकरण चतुष्ट दिलेलं आहे देवानं, आणि ते कळत आहे आपल्याला की ही वाईट गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. तर निषेधाच्या गोष्टी न करता, म्हणजेच निषेध करून हे विषय ग्रहण करण्यापेक्षा विधीचे विषय असून त्या विधीच्या विषयात राहून भगवान परमात्म्याची सेवा करून शरीराकडून झालेली कर्म परमात्म्याला अर्पण करावी लागतात. म्हणून असणारे त्यांनी सांगितलं की बाबा धर्मानं चला, धर्मानं वागा. आणि जर आपण धर्मानं नाही वागलो, जर आपण परमार्थ करायचा आहे ना, आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला व्यवहार कळत नाही. सच्चिदानंद रोहिदास बाबा सांगायचे, ज्याला व्यवहार कळन आणि त्यालाच परमार्थ कळन, अन्यथा दुसरं कोणालाही कळणार नाही. कारण व्यवहार नाही कळाला तर परमार्थ कसा कळेन? म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सुद्धा म्हणतात की बाबा अगोदर तुला व्यवहारच जाणून घ्यावा लागेल, कारण व्यवहार कळाल्याशिवाय परमार्थ कळत नाही. आपल्याला कळायला पाहिजे आपण काय करायचंय, काय करायचं नाही, कसं वागायचंय, कसं वागायचं नाही, हे सगळं कळून घेऊन विधीच्या नियमामध्ये राहून नित्यनेमी ते कर्म करून सकाम कर्म न करता भगवंता प्रीत्यर्थच जगणं आणि भगवंता प्रीत्यर्थच माझं जेवढं बी कार्य होतंय ते मी परमात्मा स्वरूपासाठी करत आहे, म्हणजे परमात्म्यासाठी करत आहे, अशी आपली भावना असली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला पाप आणि पुण्य लागत नसतं. पण ह्या गोष्टी आपण ध्यानात न ठेवल्यामुळं, आता आपल्याकडं आपलेच कुटुंब घ्या ना, सगळे आपण नामधारक घ्या, नामधारकामध्येच घरी आपल्या सगळ्या माझ्या सहित घ्या, सगळ्यांचे आपण ग्रस्त आश्रमी आहोत, आणि ग्रस्त आश्रमामध्ये पती पत्नी 2 जण असतात. मग दोघांची भांडणं होतात, किरकिरी होतात, पत्नीनं काहीतरी म्हणावा, पतीनं काहीतरी म्हणावा, आणि दोघांचं मग बोलण्यातच म्हणजे शब्दानंच बिघडतं. काहीच नसतंय, करायचं काहीच नाही, व्हायचं काहीच नाही, तरी सुद्धा असणारं शब्दानं बिघडतं. म्हणजेच आपण कसं बोलावं, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे हे समजून घेऊन जर समजा भगवान परमात्माची जर भक्ती केली तर आपल्याला भगवान परमात्मा सुबुद्धी देतो आणि आपलं कार्य व्यवस्थित चलत राहतं. म्हणून आपण असणारे हे 5 विषय आहेत, त्या 5 विषयाचे सुद्धा आपण द्रष्टे आहोत. हे विषय देखील आपले नाहीत हे ध्यानात ठेवा. हे विषय सुद्धा आपले नाहीत, हे विषय शरीराचेच आहेत. पण शरीराचे विषय म्हणून तुम्हाला निषेधानं वागायला शास्त्रानं सांगितलेलं नाही. म्हणून आपण नियमामध्ये राहून अधर्म न करता जे बी कर्म आपण करतो ते भगवान परमात्माची सेवा म्हणूनच केले पाहिजेत. आणि ते आपल्याला कळतं, ते तुम्हाला कळतं, आत्मस्वरूपालाच कळतंय. अंतकरणाच्या वृत्तीद्वारे आत्मस्वरूपालाच कळतंय. आत्मस्वरूपाला जाणून घ्यायची जरुरी नसते, पण आपल्याला देह मिळाला म्हणून आपल्याला हे सर्व कळतं. तर हे 5 विषय आहेत. म्हणून ते म्हणले प्रक्रिया. आता बघा, असे शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय प्राण्यांच्या नाशाला कारण होतात. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय प्राण्यांच्या नाशाला कारण होतात. मग मनुष्य तर या सर्वांच्या ठिकाणी आसक्त असतो. आता मुद्दा असा आहे, ते म्हणतात की बाबा मनुष्याच्या ठिकाणी हे 5 विषय आहेत, तर मग ह्या 5च्या विषयानं
प्रत्येक जण आसक्त असतो. आता तुम्ही सांगा, कुणाला गायन आवडत नाही, सुंदर कवाले कुणाला आवडत नाही, अभंगाचं कुणाला आवडत नाही, कुठलं बी वाद्य कुणाला आवडत नाही. हे रजोगुणामध्ये येतं सगळं. वाद्य सगळं रजोगुणामध्ये येत असतं. आणि मग तो सुद्धा विषय आपल्याकडे आहे, स्पर्शी विषय आपल्याकडे आहे, रूप आपल्याला आवडत असतं. कुठल्याही वस्तू आपण आणतो बाहेर बाजारात गेल्यावर, ते रूप आवडल्यामुळेच आणतो आपण, आहे की नाही. आणि रसनेंद्रिय विषय आपल्याकडे आहे, आपल्याला हे खावटत नाही, ते खावटत नाही, चांगलं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे वगैरे आपण बोलतो, म्हणजे रसनेंद्रिय विषय आहे. आणि आपल्या गंध हा सुद्धा विषय आपल्याकडं आहे. हे पाचीचे पाची विषय आपल्याकडे असतात. आणि ह्या विषयाच्या जर नादाला लागलं तर आपला सुद्धा नाशच होतो. आता कारण काय होतं, विषयाच्या नादाला लागून विषयच मी म्हणायला, देहच मी म्हणायला, तर मग काय होईल. म्हणून माणसाने त्याचा त्यागच करायला हवा. आता तुम्ही म्हणता बाबा ह्यांनी त्यागच करायला सांगितला, मग आता आम्ही जेवण करायचं नाही का, आम्ही डोळ्यांनी पाहायचं नाही का, मग आम्ही कशा पद्धतीने व्यवहार करावा. तर तुम्हाला देवाने डोळे पाहण्यासाठीच दिले, कान ऐकण्यासाठीच दिले, शब्द स्पर्श रूपरस गंधामध्येच राहावं लागतं. ते विषय आपल्या शरीराकडे असतात, पण विधीचे विषय असून झालेली कर्माची सेवा भगवंता प्रीत्यर्थ करतो असं म्हणून जर सोडलं तर तुम्हाला त्याचं पातक लागत नाही. म्हणून ध्यानात ठेवायचं. प्रक्रिया तिसरी आहे अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक आणि कर्मेंद्रिय पंचक. यातील प्रत्येकामध्ये अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव अशी त्रिपुटी असते. हे एवढं जे पंचीकरण त्यांनी विस्तृत केलं ते कशासाठी, की मी सूक्ष्म देहच मी आहे असं तो मला वाटतं म्हणतो. शिष्यानं प्रश्न केला होता गुरूंना, की हे जी काय सूक्ष्म देह आहे तोच मी आहे असं म्हणतो. मला असं वाटतंय किंवा स्थूल देह मला कळाला, पण सूक्ष्म देह मीच असेल असं मला वाटतं, म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही मला विस्तारानं सांगा असं शिष्यानं प्रश्न केल्यावर गुरु त्यांना ह्या सगळ्या प्रक्रिया सांगतायत, की आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे. आपण काय म्हणतो, मग देवानं मला बुद्ध्या चांगली द्यावा, देवानं मला माझ्याकडून देवदेव करून घ्यावा, देव मला वाईट बुद्ध्या का देतो, मला चांगली बुद्ध्या का देतो वगैरे आपण जे काय प्रश्न करतो, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये सापडतात. देवानं तुम्हाला दोन प्रकारचं मन दिलं. दोन मन असतात, दोन मन, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. ज्या वेळेस तुम्हाला वाईट गोष्ट करायची त्यावेळेस ते तुमचं मनच तुम्हाला सांगत असतंय की हे बरोबर नाही. आता हे बरोबर नाही असं जरी सांगितलं तरी त्या विषयाच्या नादानं ते मनुष्य बरोबर नसलेला विषय सुद्धा ग्रहण करतो. मग तुम्ही कोणत्या मनाचं ऐकायला लागले. पहिलं मन म्हणत होतं बरोबर नाही, दुसऱ्या मनानं सांगितलं होतं की हे बरोबर आहे, तर त्या मनाचं ऐकायला पाहिजे होतं की नाही. दुसरं झालं, समजा तुमचे मन शब्द स्पर्श रूपरस गंधाबद्दल सुद्धा मन कल्पना करतं, चांगलं वाईट कळतं, आणि मग बुद्धीनं निश्चय करायचा, जे चांगलं असन ते ग्रहण करायचं. चांगलं असन ते ग्रहण आपल्याला जर आपण केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही किंवा आपल्याकडून कुठलंही वाईट कर्म घडत नाही. आणि जो जीव ह्या विषयाच्या अधीन झालेला असतो, निषेधाचे विषय सेवन करत असतो, त्यावेळेस त्याचं मन जे वाईट पहिल्या मनानं जे सांगितलंय तीच गोष्ट करतो, म्हणून ते पातक मग मी केलं माझ्यामुळे झालं म्हणतो, आणि मग ते पातक आपल्याला लागत असतं. त्याच पातकानं आपल्याला सुख दुःख भोगावे लागतात. म्हणून ध्यानात ठेवायचं. आता हे प्रक्रिया तिसरी चाललेला आहे, अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक. त्याच्यामध्ये अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव. तर अध्यात्म म्हणजे आपल्या आतील शरीरातील इंद्रिय, सूक्ष्म इंद्रिय आपल्या शरीरातलं, त्याला अध्यात्म म्हणतात. आणि त्याचे जे विषय आहेत त्याला आदिभूत म्हणतात, आणि त्याचे दैवत आहेत त्यांना आदिदैव असं म्हणतात. तर हे अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव अशी ही त्रिपुटी आहे. या त्रिपुटीमध्ये त्यांनी बघा पुढं काय सांगितलंय, ती त्रिपुटी कशी ती मला समजून सांगा म्हणले. मग अंतःकरण त्रिपुटी कोष्टक क्रमांक 3 मध्ये ते सांगतात की अध्यात्म म्हणलं की आतील इंद्रिय. बघा त्याच्यामध्ये आपल्या आतील इंद्रिय म्हणजे आता हे अंतःकरण पंचक सांगायलेत अंतःकरणाची त्रिपुटीमध्ये. अंतःकरण, मनबुद्धी, चित्त आणि अहंकार, आणि ह्या प्रत्येकाला विषय असतो, म्हणजे विषयाला आदिभूत म्हटलेला आहे, आणि आदिदैव म्हणजे त्याचं दैवत कोणतं आहे. मग अशा पद्धतीनं कार्य घडतं. तर हे काय तुम्ही कार्य करायलात का, अंतःकरण तुमचं आहे का, तुम्हाला देह मिळाला हे खरंय,
पण हा भाड्यानं घेतलेला देह आहे, उष्णा घेतलेला देह आहे, परमात्म्यानं दिलेला देह आहे. मग ह्या उष्णा मिळालेल्या देहामध्ये तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, भाड्याच्या घरामध्ये राहत असताना मालकानं आपल्याला किरायानं रूम दिली तर आपण कशा पद्धतीनं राहतो किंवा मालक आपल्याला कशा पद्धतीनं बोलतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्याकडून काही चुका होऊ लागल्या तिथं राहता वेळेस तरी सुद्धा मालक सहन करत नाही, ते सांगतो असं करू नका, तसं करू नका, आहे की नाही. मग जर तसं असेल तर आपल्या शरीरामध्ये कार्य कोण कोण घडवितं, कसं घडवितं, अंतकरणाची विषय काय आहे, स्फुरण पावणे, आपल्याला स्फुरण, आणि अंतकरणाचं स्फुरण आहे मूळचं स्फुरण. मूळ स्फुरण आहे तेच नामचिंतन आहे. मूळ स्फुरण, मूळ स्फुरण म्हणजे महावाक्य, 4 वेदाची 4 महावाक्य आहेत, ते अंतकरणाचं स्फुरण आहे. आणि ते स्फुरण आपल्याला गुरु सांगतात की आईच्या उदरामध्ये असताना आपण तो जप करत असतो, सोहम सोहम. आणि जन्म झाल्याच्या नंतर कोहोम कोहोम. सोहमचा अर्थ आहे तो देव मी आहे, आणि कोहोमचा अर्थ आहे कोण देव. कोण देव आहे मला माहित नाही, मी ओळखत नाही. मायेचा वारा लागला म्हणजे शरीर प्राप्त झालं. गर्भामध्ये असताना सोहम सोहम म्हणतोय, आणि गर्भाच्या बाहेर म्हणजे जन्म झाला, मायेचा वारा लागला की ते म्हणतो कोहोम कोहोम, म्हणजे रडायला लागतो आणि तिथंच विसर पडतो. आणि जिथं विसर पडलेला आहे तिथं जोडायचं काम सद्गुरूचं आहे. आणि सद्गुरू तुम्हाला भेटल्याच्या नंतर ते म्हणतात बाबा तुम्ही नामचिंतन केलं पाहिजे. काही त्रास होतोय का महाराज? नाही ना. तर ध्यानात ठेवा, हे अंतकरण, अंतकरणाचे स्फुरण आहे, स्फुरणाची देवता विष्णू आहे. तर तुम्ही सांगा, आम्ही नेमकं करतोच काय ती कार्य बघा कसं होतंय ते, म्हणून तर म्हणले तुम्ही शांत राहा. पण आपण शांत राहत नाहीत. आपण काय करतो, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्यामध्ये आपण काय करतो, अडकून पडतो आणि त्यांच्या नादाला आपण लागतो. आपल्या अंतकरणामध्ये स्फुरण आहे त्या परमात्म्याचं, आणि तेच नाम आहे, तोच ओंकार आहे, आणि तो ओंकार तो परमात्माच मी आहे. हे आपलं जे आहे ते सुद्धा जप म्हणले विष्णूच करतात. बघा, विष्णू त्याचा आदिदैवत आहे. म्हणजे विष्णूनं जर साथ नाही आपल्याला दिली तर ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये चालत नाही. जे आपल्या शरीरामध्ये चालतंय त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितलं. लक्ष लावून या रहा गोविंदा गा. काय म्हणले? लक्ष लावून या रहा गोविंदा गा. मग आपण काय केलं पाहिजे, तर मग त्यांनी सांगितलं विष्णू देवता आहे. मग दुसरं आहे मन. मन काय करतं, संकल्पन विकल्प करतं. आता संकल्प कशाला म्हणायचं आणि विकल्प कशाला म्हणायचं? एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत 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 आपण जाणे त्याला म्हणतात संकल्प, आणि त्याचं पुन्हा रिटर्न कमी कमी करीत येणे त्याला म्हणायचं विकल्प. संकल्प आणि विकल्प हे मनाचे काय आहेत, मनाचा विषय आहे. आणि ह्याचे दैवत आहे चंद्रमा. चंद्रमा दैवतानं साथ नाही दिली तर संकल्प विकल्प होऊ शकत नाहीत. मग आपल्याला काय संकल्प करायचा आणि काय नाही संकल्प करायचा ते आपल्याला कळालं पाहिजे. मग हे मनाचं कार्य आहे संकल्प विकल्प आणि देवता चंद्रमा. बुद्धीचं असणारं काय आहे, मग जे काय आपण संकल्प विकल्प केला त्याचा निश्चय करणे हे बुद्धीचं काम आहे. आणि त्या बुद्धीची देवता आहे ब्रह्मा. चौथा आहे चित्त. तर त्या चित्तानं चिंतन करायचं, आणि चिंतन करण्यासाठी नारायण देवता सहकार्य करते. त्यावेळेस आपलं चिंतन होत असतं. चिंतन करताना चित्त हे अध्यात्म असून त्याचा विषय चिंतन आहे, आणि त्याचं चिंतन करण्यासाठी नारायण देवता आपल्यामध्ये कार्यरत असते. आणि मग पाचवा आहे अहंकार. अहंकाराचा विषय आहे अभिमान, आणि अभिमानाचं दैवत आहे रुद्र. रुद्र म्हणजे महादेवच. रुद्र म्हणजे महादेव. महादेव जर प्रसन्न झाला तर काही होतंय, आणि महादेव जर रागावला तर खतम सगळं. हो, ते असं ते महादेवाचं. म्हणून ते म्हणले तेच अहंकाराचा विषय आहे अभिमान, आणि मनुष्य हर एक गोष्टीचा अभिमान घेतो.
मी होतो म्हणूनच असं झालं, मी होतो म्हणूनच तसं झालं, किंवा मी आहे म्हणूनच तुमचं होतंय, मी नसल्यावर तुमचं काहीच होणार नाही, असं वगैरे जे काही संकल्प विकल्प करतो मनुष्य, तर ते अहंकाराच्या योगानं अभिमान उत्पन्न होतो आणि त्याच्यामुळे तो बोलतो त्याची दैवता आहे रुद्र. तर ही तुम्ही अंतकरण त्रिपुटी कोष्टक पाहून घ्या. त्याच्यानंतरचं ज्ञानेंद्रिय त्रिपुटी कोष्टक क्रमांक 4 आहे. त्याच्यामध्ये अध्यात्म म्हणजेच आतील इंद्रिय म्हणायचं, सूक्ष्म देहाचं. त्याच्यामध्ये कान आहे, आदिभूत. आता बघा, हे आतले इंद्रिय अध्यात्म, आदिभूत विषय आणि दैवत आदिदैव. तर आपले हे काल आपण सगळं पाहिलेलंच आहे, तरी पुन्हा आणखी त्यांनी परत परत आपल्याला चांगलं ध्यानात यावं. ह्या सगळ्या गोष्टींची आपण साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, हे कळण्यासाठी सगळं एवढं आपल्याला सांगायलेले आहेत. हे ध्यानात घ्यायचं. कानाचा असणारा शब्द हा विषय आहे आणि दिशा ही देवता आहे. त्वचेचा स्पर्श असणारा विषय आहे आणि वायू त्याची देवता आहे. वायूनं जर नाही काम केलं तर आपल्याला स्पर्श कळत नसतो. पुन्हा चक्षु म्हणजे डोळे, त्याच्यामुळं आपला रूप हा विषय आहे डोळ्यांचा आणि त्याचं दैवत आहे सूर्य. जिवा त्याचा रसनेंद्रिय हा विषय आहे जिभेचा आणि त्याची वरुण अशी देवता आहे. घ्राण नाक म्हणजे गंध आणि नाकामुळं नाकाचा विषय आहे गंध आणि त्याचं दैवता आहे अश्विनी कुमार. तर हे ध्यानात घ्यायचं की हे याच्यामधलं विषय नसेल आणि दैवत कार्य करत नसतील तर हे विषय आपल्याला प्रगट होऊ शकत नाहीत. म्हणजे विषय तुमचे आहेत का? तुम्ही सांगा आता. शब्द स्पर्श रूप रस विषय गंध आहेत, हे तुम्हाला बघा, कोणाचा विषय? कानाचा विषय, त्वचेचा विषय, डोळ्याचा विषय, जिभेचा विषय, नाकाचा विषय, हे विषय आपले आहेत का? तर हे विषय आपले नाहीत, हे आपल्या देहाचे विषय आहेत. यांच्या ज्यादा नादाला लागायचं नाही. आपण बघा, घरातला जे पुरुष मंडळ असतो का नाही, पुरुष, तो आपल्या घरातल्या माणसावर सगळ्यावर ताबा ठेवीत असतो बघा, मालक म्हणून. तर मग असणार त्यांना तसं हे आपले जे अध्यात्म इंद्रिय आहेत ते विषयाच्या द्वारे, म्हणजे ते जे दैवत आहेत, ह्या तिन्हीपैकी जर एकाचंही कार्य जर नाही व्यवस्थित झालं तर मग आपल्याला हे कार्य आपण करतच नाहीत, हे विषय सुद्धा आपले नाहीत आणि विषय सुद्धा आपण करत नाही. त्यातलं दैवतानं जरी काम नाही केलं तरी एकही विषय तो घडू शकत नाही. म्हणून त्या परमात्म्यानं दिलेलं शरीर, त्या परमात्म्यामध्ये टाकलेले विषय, त्या विषयाचा उपयोग सत्कर्माला करून, धार्मिक कार्याला करून, परमात्म्याला ओळखून घेऊन, तर अशा पद्धतीनं ते कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. तर ते भगवंताला, साधू संताला मान्य आहे. जे धर्मानं वागतील, जे भगवंताचं भजन करतील ते तरतील, असं साधू संतांचं म्हणणं आहे. मग आपल्याला एवढं कळून आपण वेगळ्या मार्गाने का जावं किंवा आपल्याला जायचं नाही, हेही आपल्या ध्यानात आहे. म्हणून आपण त्याप्रमाणे चाललं पाहिजे. पुढे त्यांनी कर्मेंद्रिय त्रिपुटी कोष्टक क्रमांक 5, म्हणजे हे झालेलंच आहे, पण तुम्हाला डबल सांगतोय, पुन्हा ते आलेलंच आहे पुढं तसं. वाचा म्हणजे वाचेनं माणूस बोलतो, ते बोलणं हे त्याचा विषय आहे. आता वाचा आहे, देवानं आम्हाला वाचा दिली, मग आम्ही बोलायचंच नाही का? आता विषयाच्या नादाला लागू नको म्हणून आता सांगितलं, मग तुम्ही सांगा का बोलायचंच नाही का? मग असं म्हणताल तुम्ही. तर बोला म्हणले ते पण चांगलं बोला, बोला म्हणले पण देवाबद्दल बोला. मग तुम्ही म्हणता एखादं प्रमाण आहे का? अनंत वाचाळ बरळ ती बरळण त्या कायचा पावे दयाळ हरी. आपल्याला बोलायचं नाही म्हणजे लोकांची निंदा स्तुती करायची नाही, दुसरं वाईट बोलायचं नाही, देवाचं सोडून वेगळं बोलण्यात काही मतलब नाही. व्यवहार होण्यापुरतं तितक्यापुरतं बोलावं, बाकीचं बोलताना देवाचंच बोलावं, देवापेक्षा वेगळं काही बोलू नये. म्हणून त्यांनी सांगितलं की मग वाचा जर बोलायची असेल तर अग्नीचं साह्य लागतं आणि अग्नीच्या साह्याशिवाय बोलणं होत नाही. आता पाणी म्हणजे हात आहे, त्या हातानं काय होतंय? देणं घेणं, हातानं देणं घेणं असणारं चलतं आहे का नाही? हातानं देणं घेणं होत असतं, तर त्याची इंद्रदेवता आहे. इंद्रदेवता प्रत्येकाचं पायाची जाणं येणं होतं, त्याला उपेंद्र देवता आहे. शिष्णाचं आनंद रतिभोग त्याची प्रजापती देवता आहे. आणि गुद म्हणजे विसर्ग मलत्याग करतात, त्याची यमदैवत आहे. तर हे सर्वच दैवत, सर्व विषय आपल्या एका शरीरामध्ये असल्यामुळं
त्यांचा वापर आपण योग्य रीतीने आपल्याकडून झाला पाहिजे. शरीर सुद्धा नीट राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी विषय ग्रहण करणं सुद्धा गरजेचं असतं. आता तुम्हाला अन्न खायचंय, मग आता रसनेंद्रिय आहे, पण परमात्म्यानं ज्या पद्धतीने आपल्याला दिलेलं अन्न आहे, जे नियमानं खायचं अन्न आहे, जे शाकाहार आहे, ते आपण खायचं. आणि ते खाऊन मी खात नाही मग असं म्हणायचंय. न तर एखादा समजा मांसाहार करेल आणि ते म्हणे मी खात नाही, माझा देह खातो, तर नाही चालत. म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळे आपल्याला कळतात विषय, म्हणजे कोणते विषय ग्रहण करावा आणि कोणते विषय ग्रहण करू नये ते आपल्याला कळतं. मग असे हे कर्मेंद्रिय, त्रिपुटी, कोष्टक, पंचक झालं. प्रक्रिया 4थी चाललेली आहे. त्याच्यामध्ये तर म्हणले बाबा आत्म्याच्या सापेक्ष सर्व स्थूल व जड आहेत. आता हे सगळं जरी सांगितलं तुम्हाला तर हे आत्म्याच्या दृष्टीने ह्याच्यापेक्षा कसं आहे, स्थूल आहे आणि जड आहे. आणि तुम्ही तसे नाहीत, म्हणजे हे सगळे सांगितले ते तुम्ही नाहीत, हे परमात्म्याची योजना आहे. आणि तू नसशील तर म्हणले त्रिपुटी काहीही करू शकणार नाही. म्हणजे आत्मस्वरूप नसेल, तुम्ही नसतान, आत्माच नसेल, जीवात्मा नसेल, तर मग ही त्रिपुटी घडते का? कोणाचं तरी कार्य होतं का? म्हणून तुमच्या सत्तेनं हे कार्य घडतंय. तर ते कार्य आपण कशा पद्धतीनं घडलं पाहिजे, नीतीनं, नियमानं, धर्मानं वागलं पाहिजे आणि आपण परमात्म्याची सेवा केली पाहिजे. परमात्म्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच आठवलं नाही पाहिजे. आपल्याला आठवत आहे संसार कसा मोठा होईल, आपण आणखीन हे कसे संसारामध्ये कशी वाढ करू, आणि हे करता करताच आपल्याला कधी संपावं लागतं ते कळत सुद्धा नाही. आणि संपून जातो, मागं जसाला तसंच ठेवून जातो. का आपल्या बरोबर नेता येतं का? तर नेता येत नाही आपल्याला. म्हणून ध्यानात ठेवायचं की शिष्य काय म्हणतोय, सुरुवातीसच अंतःकरणादी जी 25 तत्वे सांगितली, कोष्ट क्रमांक 4, ही सर्व पंचमहाभूतांच्या सात्विक, राजस, तामस भागापासून उत्पन्न होतात. म्हणून ती म्हणजे पंचमहाभूताचे कार्यात असे समजावे. तू त्यांचा द्रष्टा साक्षी आहेस असं गुरु शिष्याला म्हणतात. आता हे कशापासून बनले म्हणले तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सत्व, रज आणि तम हे 3 आपल्याला सांगून ठेवले त्रिपुटी. तर हे म्हणले मग हे आपल्या शरीरामधले कोणते कोणते पार्टन कसे कसे बनले, त्यांना कशामुळे अशी आवड उत्पन्न होते, तर ते सत्वगुण, रजगुण आणि तमगुणापासून बनलेले असल्यामुळं अशा प्रकारचे आपल्या शरीरामध्ये प्रगट होत असतं. तर शिष्य म्हणतो, गुरुजी या 25 तत्वातील कोणत्या भूतांच्या सात्विक, राजस, तामस भागापासून कोण उत्पन्न झाले आहे ते सविस्तर सांगावे. गुरु म्हणतात, पंचमहाभूतांच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरणे व 5 ज्ञानेंद्रिय झाली. पंचमहाभूतांच्या सात्विक भागापासून बघा, हे ज्ञान कोणाला होत असतं ते ध्यानात ठेवा. पंचमहाभूतांच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरण, 5 ज्ञानेंद्रिय झाले. म्हणून सत्वात संजयते ज्ञानम, सत्वगुणाशिवाय ज्ञान होत नाही. आता तुम्हाला इथे दुसरा पॉइंट सांगतो, ज्यांच्या शरीरामध्ये सत्वगुण आणि आपलं रजोगुण आणि तमगुण ज्यांचा वाढला, त्यांना देवदेव कदापिही करावा वाटत नाही. ध्यानात ठेवा. रजोगुणी माणसं देवदेव करत नसतात, मोठेपणाला आपापलेले असतात. हे त्यांना म्हणजे मान अपमान, म्हणजे अपमान तर जमतच नाही, मान पाहिजे त्यांना, सत्कार पाहिजे त्यांना, पूजा पाहिजे त्यांना, मानलं पाहिजे. थोडक्यामध्ये राजकारणी माणसं, त्यांच्यामध्ये रजोगुण जास्त असतो. ध्यानात ठेवा. त्यांच्याकडे जर गेलं आणि त्यांचा जर सत्कार नाही केला तर त्यांना जमत नाही. मग ज्या मनुष्याकडं रजगुण तयार होईल तो परमार्थ करायला कधीच बसू शकत नाही, परमार्थाचा तो अधिकारी सुद्धा होत नाही. ध्यानात ठेवा. आणि तमगुणवाला माणसाकडे आळस असतो, आळस, निद्रा, आळस असते, आणि ते तमगुणी माणूस सुद्धा परमार्थ करण्याच्या भानगडीत पडत नाही जास्त. मग तुम्हाला सत्वगुण तयार झाला पाहिजे, सत्वगुण. आणि सत्वगुण तयार होण्यासाठी नामचिंतन आहे. त्या नामचिंतनानं सत्वगुण तयार होतो, आणि सत्वगुण झाल्यालाच मनुष्य हे ग्रंथ, शास्त्र, देव, धर्म सर्व काही कार्य करणार. तो फक्त कोणता मनुष्य करू शकतो? सत्वगुणावाला. सत्वगुणावाला मनुष्यच ऐकायला बसू शकतो, सत्वगुणावाला मनुष्यच पाठांतर करू शकतो, चिंतन करू शकतो. आणि आपल्याला जे वाटतं की बाबा आम्हाला हे कळतच नाही, आमच्या ध्यानातच राहत नाही, आम्हाला हेच जमतच नाही, याचं एक कारण आहे की आपल्यामध्ये रजगुण आणि तमगुण वाढलेले असतात, आणि ते तमगुण आणि रजगुण आपल्याला सत्वगुणाकडे येऊ देत नाहीत. म्हणून आपल्याला ते कळत नाही.
म्हणून आपलं मन स्थिर राहत नाही. मन स्थिर होण्यासाठी चिंतन ज्यादा करावं लागतं. चिंतन ज्यांनी केलं त्यांच्याकडे सत्वगुण तयार होतो आणि सत्वगुण ज्यांच्याकडे तयार झाला तर सत्वात संजयते ज्ञानम आणि मग आपल्याला ते ज्ञान ग्रहण होत असतं. असं डोक्यात ठेवा. आता इथे त्यांनी काय केलंय, सात्विक भागाच्या तत्वांचे कोष्ट क्रमांक 6 लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की सात्विक भागापासून काय बनलं, राजस भागापासून काय बनलं, तामस भागापासून काय बनलं आपल्या शरीरामध्ये. आता सात्विक भागापासून बघा 5 अंतकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय. आता तुम्हाला अंतकरण माहिती आहे, अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार. 5 ज्ञानेंद्रिय कान त्वचा डोळे जीभ आणि नाक. हे कशापासून बनलेलं आहे, सात्विक भागापासून बनलं. सात्विक भागापासूनच ज्ञान होत असतं. म्हणजे ज्ञान होण्यासाठी सह्यभूत अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार कान डोळे त्वचा जीभ आणि नाक याच्यापासून आपल्याला ज्ञान होत असतं. आणि राजस भागापासून काय बनलं मग बघा, राजस भागापासून 5 वायू बनले, 5 कर्मेंद्रिय बनले. तर हे व्यान समान उदान प्राण आणि अपान हे 5 वायू आहेत आणि कर्मेंद्रिय 5 आहेत. वाचा हात पाय शिश्न आणि गोद हे कर्मेंद्रिय आहे, त्यांच्याकडून कर्म घडलं जातो. तर हे राजस भागापासून बनलेले आहेत. आणि तिसरं आहे तामस भागापासून 5 विषय बनलेले आहेत, शब्द स्पर्श रूपरस गंध. आता ज्या माणसाचा रजगुण जास्त वाढला, ज्या माणसाचा तमगुण जास्त वाढला, ते त्यांच्यामध्ये काय येतं ते बघा. हे 5 विषय येतात, 5 कर्मेंद्रिय येतात आणि 5 वायू येतात. आणि ह्यांचं कार्य वाढल्यावर हे 5 अंतकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय काय करतील पुन्हा. हो, त्याच्याकडं मग त्यांचं ज्या जीवाचं म्हणजे राजस 5 वायू 5 कर्मेंद्रिय आणि 5 विषय याच्याकडे जर जास्त लक्ष झालं तर सात्विक भागाकडे लक्ष कमी होतं. आणि सात्विक भागाकडे लक्ष कमी झालं की मग आपल्याला ते आवडत नाही. मग आपल्याला ते म्हणलं काय म्हणले महाराज, तुम्ही पाठ घेतात पण काय आता आम्हाला जरा टाइम नसतो, आम्हाला वेळ नसतो. मग आता आमच्या पाठीमाग काय जे जे प्रत्येकाचं कार्य असेल त्याच्यामुळे आम्ही ते काम करू शकत नाहीत वगैरे असं आपण बोलतो. आमच्या मागे ड्युटी आहे आणि तेच करायला आम्हाला एवढा काही वेळ मिळत नाही वगैरे वगैरे काहीतरी. म्हणजे कसं असतं, नाचता येईना अंगण वाकडा असं सांगता येतं आपल्याला, बनवाबनवी करता येते. पण परमात्म्यापाशी मात्र बनवाबनवी करता येत नाही. जे जे बी कर्म आपल्याकडून होईल त्या कर्माचं फल आपल्यालाच भोगायचं आहे. म्हणून आपण आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. बाबा इथं ज्याची त्याने अनहित केले येथे कोणाचे काय बागेले. साधू संत फक्त सांगून गेले. साधू संतांना सांगितलेलं मी तुमचं एक तुमच्या पुढे एक पोस्टमनचं म्हणून कार्य करतोय की बाबा हे तुमचे पत्र आले, तुमचं हे आलंय, हे नामचिंतन करा, हे तुम्ही अभ्यास करा. आमचं एक पोस्टमनचं काम आहे. पोस्टमनचा आणि त्या पत्र ज्यांचं घ्यायचंय त्यांचा आणि यांचा काही संबंध नसतो. फक्त असणारं पत्र तुमच्या हातात दिलं की त्या पोस्टमन ते निघून जातो आणि तुम्ही त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं ते पाहत असतात. तसं हे साधू संतांनी सांगितलेलं नामचिंतन रूपी पत्र आणि शास्त्ररूपी पत्र हे श्रवण मनन निध्यासन करायचं, ते तुमच्या हाती देऊन मी माझा बाजूलाच आहे, ते एक पोस्टमनचं काम आहे. किंवा माझ्याकडे जी माझी प्रभूची सेवा करायची आहे ते प्रभूच आहेत तुम्ही, म्हणून मी तुमच्याकडे आलेला संदेश फक्त पोहोचवतोय. ते तुम्हाला काय करायचं, तुम्हाला कसं काय ठरवायचं ते तुम्ही ठरवायचं. तुम्ही नामचिंतन करा असं आमचं म्हणणं आहे, शास्त्र पहा आमचं म्हणणं आहे, श्रवण मनन निध्यासन करा आमचं म्हणणं आहे, तुम्ही मुक्तच आहेत हे आमचं म्हणणं आहे, तुमचा आत्मा हा ब्रह्मरूप आहे हेच आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्व साधू संत बी तेच सांगतात, माझ्या गुरूंनी बी मला तेच सांगितलं, मी बी तुम्हाला तेच सांगतोय. मग तुम्हाला आता मुक्त आहे हे कळवून घ्यायचंय, तुम्ही मूळचेच मुक्त आहेत. झालेला भ्रम आहे तेवढा फक्त काढून टाकायचा आहे. आणि मग शिष्य म्हणतो आपण सांगितले ते खरं आहे, परंतु या ग्रंथामध्ये कुठं आधार आहे का, हे सत्वात संजय ते ज्ञानम असं त्याने प्रमाण सांगितलं याचं उत्तर म्हणून. तर सत्वगुण वाढल्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही म्हणून ते सांगितले सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते असे सांगितलेले आहे. ज्ञान हे ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण पंचक पासून होते. तर मग हे असं त्यांनी सत्वात संजय ते ज्ञानम असं गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे, ते प्रमाणच आहे. मग त्यांनी म्हणजे कसं कार्य घडतं रजगुणामुळं तमगुणामुळं आणि त्याचे विषय काय आहेत तर हे त्यांनी ते सांगून ठेवलेलं आहे.
बरं का, हे ध्यानात घ्या, ते वाचून घ्या. प्रक्रिया 5वी आपलं चाललेलं आहे. तर महाराज आत्म्याला आपण आकर्ता, अभोक्ता, साक्षी म्हणता, मग देहात करता तरी कोण? प्रश्न असा आहे की आपल्या देहामध्ये तुम्ही तर सांगायलात की आपला आत्मा तर करताय, अभोक्ताय, साक्षी, द्रष्टाय. मग या देहामध्ये करता म्हणजे कर्म करणारं कोण आहे? सुखदुःखाचा भोगता कोण आहे? व भोगता कोणत्या साधनाने ही सुखदुःखे भोगतो हे विशेष करून सांगावे. मला काय करा जरा कळत नाही म्हणतो, मला स्पष्ट करून सांगा की या देहामधला जो आत्मा आहे तो काहीच करीत नाही म्हणतात. मग ह्याचं कर्म करतय तरी कोण? सुखदुःखाचा भोग तरी कोण घेतय? आणि हे भोगता कोणत्या साधनाने हे सुखदुःखे भोगतोय ते मला तुम्ही समजून सांगा. गुरु म्हणतात या देहामध्ये 5 अंतःकरणे आहेत, तीच या देहातील कर्ते आणि भोगते आहेत. बघा, कर्त भोगत कोण आहे? अंतःकरण आहे. आणि आपण आपल्याकडे घेतो बाबा, मी असं केलं, मी तसं केलं, हे काय केलं तरी आपलं नाहीच आहे ते. परमात्म्याच्या सत्य न होतंय. म्हणून ते म्हणतात की बाबा या देहातील कर्ते आणि भोगती ही काय आहेत? अंतःकरणे आहेत. 5 प्राण ही यांची वाहनं आहेत. बघा हे कसे कार्य करतात ती. देहातील कर्ते भोगते ही अंतःकरण आहेत. अंतःकरण असलेले 5 म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि ह्या 5चं वाहन काय आहेत? तर हे 5 पंचप्राण आहेत. पंचप्राण हे त्यांचं वाहन आहे, त्यांच्यावर बसून ते कार्य करतात. आता ते ज्ञानेंद्रिय पंचक हे यांचे द्वार आहे. आता यांचे कशाच्या द्वाराने हे प्रगट होत आहे? तर ते ज्ञानेंद्रियाच्या द्वाराने हे प्रगट होत आहे. आणि त्याचे विषय पंचक हे त्यांचे भोग आहेत. विषय पंचक हे त्यांचे भोग आहेत. हे भोग ज्ञानेंद्रियामार्फत आत घेतले जातात. मग हे कसं कार्य करायला ते त्यांनी सांगितलं बघा. 5 अंतःकरण त्यांचं कर्तभोक्त आहे, त्यांचे वाहन प्राण आहेत, त्यांचे ज्ञानेंद्रिय पंचक या द्वाराने त्यांना ज्ञान होत आहे. आणि त्याचं पुन्हा विषय पंचक हे त्यांचे भोग आहेत. आणि हे भोग ज्ञानेंद्रियामार्फत आत घेतले जातात. अंतःकरण व ज्ञानेंद्रियांचे 5 कर्मेंद्रिय हे सेवक आहेत. आणि कर्मेंद्रिय काय? त्यांचे सेवक आहेत, सेवा करणारे आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळ्या सिस्टीम अगदी त्या परमात्म्याने अशा पद्धतीची लावून दिलेली आहे. शिष्य म्हणतो महाराज आपण समुच्चयाने सांगितले, पण अंतःकरण पंचकातील कोणते करते भोगते, कोणत्या वाहनावर, कोणत्या द्वारातून काय भोगते, त्यांची सेवा कोण करते हे खुलाशेवार सांगावे. तर अशा पद्धतीने हे इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर हे आपण पुढल्या पाठामध्ये बघू. तर आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाये दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कार काढो, होता परस्परे पडून म्हटले जीवांचे. विश्व स्वधर्म तुझे पाहो, जेवांची तुला प्राणी जा. वर्षात मंगळी ईश्वर नांद्याळी मंगळे होता. त्याला संपत्ती आरंभ वेदना चिंता गाव विषांचे चंद्रनिंचे आलंचन मार्तंडचे तापहीन ते सज्जन सोयरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी भजे दुनादी प्रक्रिया खंडित आणि ग्रंथोपजीवे विजयची भक्ती भ्रष्टाद्रष्टी विजय होवाविजी हे समने श्री येणे वरे ज्ञान देवो सुख्या, येणे वरे ज्ञान देवो सुख्या. शांती शांती शांती.